आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. योऽन्त प्रविश्य मम वाचे मिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. सदाशिवसमारंभां श्रीशंकराचार्यमध्यमाम्, अस्मद् आचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं, दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहम्. मी ज्यांचा महोत्सव आहे त्यांचाच अभंग निवडलेला अभंग बऱ्याच लोकांना अपरिचित आहे. याच अभंगाचं चिंतन मी गेल्या वर्षापासून समग्र महाराष्ट्रात करतो. यूट्यूबला अन्य वाहिन्याला माझ्या छोट्या छोट्या केलेल्या क्लिपा आपण कधीतरी पाहाल अशी अपेक्षा आहे. मी समग्र विषय हा वर्षभर समाजासमोर मांडतो आहे. कुणीतरी एक फडाला, कुणीतरी आखाड्याला, कुणीतरी शंकराचार्य मठाला, कुणीतरी पक्षाला एक प्रवक्ता असावा लागतो, एक प्रणेता असावा लागतो, एक ऊर्जा देणारा असावा लागतो, एक दिलेली ऊर्जा टिकवणारा असावा लागतो, आणि ज्याला ऊर्जा दिली तो आचार शुद्ध असावा लागतो. वैचारिक पातळी त्याची चांगली असावी लागती, स्वरूप त्याचं देखणं असावं लागतं, आणि अंतःकरण त्याचं पवित्र असावं लागतं. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की जीवनात काही कमी पडत नाही, काही कमी पडत नाही. वंश परंपरेने तुम्ही मालक आहेत, पण या परंपरेचा महाराष्ट्रात मी स्टार प्रचारक आहे. अशा मरगळ आल्यासारख्या टाळ्या काय वाजवता? यापेक्षा कधी टोल नाक्यावरच्या टाळ्या मोठ्याने वाजतात. एक वाक्य बोलतो आरंभालाच पत्रकारांच्यासाठी. जुन्यांचा कर्मठपणा आणि नवीन लोकांचा ताठरपणा शिथिल झाला तर महाराष्ट्रात आणि भारतात शिवराज्य रामराज्य निर्माण होईल. आणि ती क्रांती करण्यासाठी रक्त अनुवंशाची आवश्यकताच असते असं नाही, असावी पण असतेच असं नाही. एक विचार असा आहे, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचा ओलावा अधिक महत्वाचा असतो, आणि तो आम्हाला तुमच्याकडनं मिळाल्यामुळे आम्ही या परंपरेत आम्हाला धन्य मानत आहोत. तुम्हा सगळ्या श्रोत्यांना या उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या निवडलेल्या अभंगाकडे मार्गस्थ होतो आहे. खूप परंपरा आहेत, प्रदीर्घ परंपरा आहेत, काही अविकसित परंपरा आहेत, काही परिच्छिन्न परंपरा आहेत, काही खंडित परंपरा आहेत. या सगळ्या परंपरा तुमच्या समोर मांडण्यासाठीच श्री महाराजांनी मला इथे निमंत्रण दिलं असं मला स्वतःला कळत नकळत वाटतं. वैष्णवात 4 संप्रदाय आहेत. एक श्री संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, सनकादिक संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय. किती झाले? 4. त्यानंतर अजून 4 पथ आहेत, 4 मार्ग आहेत, आणि त्या मार्गावरती आपल्या सगळ्यांचं पाऊल आहे. एक आहे स्वरूप, दुसरा आहे प्रकाश, तिसरा आहे आनंद, आणि चौथा आहे चैतन्य. किती झाले? 4. दिशा भौगोलिक आहेत 8. 8 दिशेला 8 संप्रदायानं एकत्र येऊन सनातन धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करावा आणि आटके पार आपला भगवा ध्वज फडकावा आणि आपली मान आणि शान उंच करावी,
यासाठी या परंपरेचं निर्माण आहे. स्वरूप परंपरा समर्थांची, याला प्रूफ पुरावा काय तर स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. याला श्लोक काय, आदिनारायणं विष्णू ब्रह्मानांच वशिष्ठकम श्रीरामम मारुतीम वंदे रामदासं जगद्गुरुं. ही स्वरूप संप्रदायाची परंपरा. प्रकाश परंपरा म्हणजे नाथ परंपरा. या नाथ परंपरेत आदिनाथं गुरुं वंदे, ही उमा आदिनाथ मत्स्येंद्र गोरक्ष गहिनी श्रीमन निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबरायापासून आपल्यापर्यंत ही परंपरा. यातही 12.5 पंथ आहेत. 12.5 पंथात अय्यनाथी, सीतापंथी, संतोषनाथी, रामनाथी, पागलपंथी असे 12.5 पंथ आहेत. 12.5 पंथात पुन्हा नाथ परंपरेत 2 संप्रदाय आहेत. एक अवघड आहे आणि एक दर्शनी आहे. आपला जन्म गेला, किलो किलोचे टाळं आपले वाजून छटाकावर आले. आदिनाथ गुरु सकळ, पण त्या नाथातले आपण कोण, नाथ का अनाथ, याचा अंदाज लावणं गरजेचं आहे. पैठणहून मी गेल्यावर नाथ षष्ठी झाली स्वारी की आता कार्तिकीला आळंदीला आहे. मी 64 योगी सांगणार आहे. 2च कीर्तन आहेत माझे. एका दमात 64 योगी सांगणार आहे आणि त्या योग्यांची नावं आपल्या समोर देणार आहे तिथे. तसं स्वरूप परंपरा तुमच्या समोर मांडली. प्रकाश परंपरा ज्ञानोबराय. चैतन्य परंपरा राघव केशव बाबाजी तुकोबारायापासून बहेणाबाई पाठक निळोबाराय कुलकर्णी दिहुकर वास्कर इत्यादी फडकरी. झाली व्यवस्था. याला बिनचूक नकाशा म्हणायचे. हा तुमच्या समोर मी देतोय. कीर्तन आत्ता होऊन जाईल, पण या क्लिपा सगळीकडं एडिट होऊन आज ना उद्या जाणार आहेत. प्रत्यक्ष दर्शनी चित्रीकरण समाजापर्यंत आज संपूर्ण विश्वात, राज्यात, भारतात, गावात, खेड्यापाड्यात, तांड्यात, शहरात, मोहल्ल्यात पोहोचतं आहे. केवळ एवढाच समाज नाही, लाखो लोक या महोत्सवाला अनुभवतायत, ऐकतायत, श्रोतेत, त्यांना ओलावाय, ते आपल्याला रिप्ले देतायत, अनुभवतायत, आनंद घेतायत. माऊलींचं कीर्तन मी पाहिलं, आमच्या पुरुषोत्तम दादांचं प्रवचन मी ऐकलं, आत्ता हरिपाठ ऐकला. म्हणजे या विज्ञानाच्या उपकरणामुळे फायदा खूप आहे, उत्तम आहे. पण विज्ञानाच्या उपकरणाचा फायदा घेण्यासाठी फडकरी बुवा आणि संस्थानिक वेल एज्युकेटेड असावा लागतो. त्याला जर फाईलच ओपन करता नाही आली त्याची आणि मोबाईलची, तर खातच उघडत नाही. विठाला विठाला ही चैतन्य परंपरा आहे. आणि आनंद परंपरेत आदिनारायण पदम श्री भगवान विष्णू धातार म्हणजे विधी ब्रह्मा, आत्री ऋषिवर्य, दत्तात्रय राष्ट्रपती महोदय, त्यांचे 3 शिष्य यदू महाराज, सहस्त्रार्जुन आणि जनार्दन, हे खानदेश प्रभागातल्या जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावातील बहुल गावचे. मूळ उपनाव देशपांडे. तसे जनार्दन भिन्न भिन्न आहेत. रामा जनार्दनाचे 2च वाङ्मय आहेत. आरती ज्ञानराजा, अनंतभुजा, आरती अनंतभुजा, विठो पंढरी राजा, असे 2 प्रकरण आहेत. याखेरीज माझ्या वाचनात समीक्षा करण्यात दुसरं काही वाङ्मय पाहायला मिळालं नाही. अजून एक जनार्दन आहेत, त्यांचं नाव श्रीमज्जनी जनार्दन मूर्त ए नमः. त्यांची परंपरा थोडीशी अल्प आहे, वेगळी आहे. ते म्हणतात आदिनाथं गुरुं वंदे कंथडीम ज्ञानसागरम धुंडीराजम प्रणम्यादो निर्गुणंच जनार्दनम. ही परंपरा आहे. ते कंथडीशी कनेक्ट आहे. आणि नाथ जतीतल्या, नाथ पंथातल्या उपदेश घेतलेल्या यतींना सुद्धा गजकंथडीच्या बद्दल यथार्थ माहिती नाही. अशी ती परंपरा आहे. आणि आपली जी परंपरा आहे ही आनंद देणारी परंपरा आहे, आनंद घेणारी परंपरा आहे.
दत्तात्रयच आनंद मूर्ती आहेत, नारायणच आनंद मूर्ती आहे, ब्रह्मा आनंद मूर्ती आहेत, भैयासाहेब महाराज आनंद मूर्ती आहेत, विडी माधव महाराज आनंद मूर्ती आहेत, वंशज तुम्ही आनंद मूर्ती आहेत, श्री महाराज आनंद मूर्ती आहेत. आनंद मूर्ती विना हा आनंद निर्माण करता येत नसतो. वाजवतायत टाळ्या, पण वाक्य न कळल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतोय. टाळी वाजवण्याचा वैज्ञानिक हेतू असा आहे, टाळी वाजवल्यावर प्रत्येक पॉइंट दाबला जातो, ॲक्युप्रेशर होतं आणि पक्षाघाताचा अटॅक येत नाही, अंगावून वारं जात नाही, त्यामुळं टाळी वाजवायला हरकत नाही. हे विज्ञान आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रविशंकरांना कळलं, हे रामदेव बाबांना कळलं, हे आपल्याला कळल्यावर हे टाळ्या देतात. जो करील माझ्या कीर्तनातील टाळ्यांची टाळा टाळी, मग काल्यानंतर यम त्यास कवटाळी. मी काल्यानंतर म्हणालोय म्हणून मस्त आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा, ऐश्वर्यात जगायचं. उगीच चुरगाळलेलं धोतर, मळकट्ट अंग, सुकलेला चेहरा म्हणजे वैराग्यवान, हे चुकीचं आहे. मस्त थाटात राहायचं, आनंदात. मला एका पत्रकाराने विचारलं, बसून कीर्तन का करता? मी मला नेत्यांच्या अशा अडचणीत ग्रामपंचायतीपासून केंद्रापर्यंत त्यांच्याच खुर्च्या त्यांना पुरत नाहीत, ते आम्हाला कधी देणार आहेत, म्हणून आमची खुर्ची आम्ही तयार करतो. ऐश्वर्य संपन्न जगायचं. नाथांच्याकडे विणा चांदीचा, चरणपादुका चांदीच्या, पंचपात्री सोन्याची, अरे ऐश्वर्य संपन्न. अंगठ्या, हिरे, माणिक, वैडूर्य, कुंडल, कवच, चोपदारांच्या काठ्या, बॅच सुद्धा चांदीचा. नाही तर चोपदार म्हणलं की त्याला धरून आणावं लागतं मंडपात आम्हाला. बघा ना त्याचं स्माईल, देखणं स्वरूप कसं आहे. अरे सिमल्याचं सफरचंद नाव असा देखणा पोरगा एकदम टकाटक. माझं त्याच्याकडे जाणं आहे आणि या परंपरेशी हा एकदम एकदम विनम्र आहे, स्वच्छ आहे. मी त्याच्याकडे गेलोय स्वतः, पुढे जाणार आहे. निफाड भागात गेलो की मला त्यांची आठवण होती. ऐश्वर्य संपन्न जीवन जगायचं, उगी कसं तरी आमचे दत्तागुरु पोहेकर ब्राह्मण पण ऐश्वर्य संपन्न, टकाटक. मला जेवायला चांदीचं ताट, आम्ही लाकडी भांडे काढले, ते म्हणजे ठेवा, हे घ्या. असा देणारा मनुष्य पाहिजे. अशी रत्न हिरे तुम्ही जोडली आहेत, त्यामुळे हाच काय, हजारो सप्त्याला महाराष्ट्र तुमच्या बरोबर उभा राहील. केवळ पैठण नाही, त्रिंबक, आळंदी, देहू, सासवड, प्रत्येक तीर्थक्षेत्रात एक वार्षिक नारळी असा दिव्य व्हावा, ही नाथांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. 4 संप्रदाय सांगितलेत, 4 उपांग सांगितलेत तुम्हाला. मी जनी जनार्दनापर्यंत आलोय. विठो जनार्दन आहेत, ते शाक्त परंपरेतले. गोलटगाव नावाचं गाव आहे, ते कुंकू आडवं लावतात, त्यांना शिखा नाही, कुळानं विप्र आहेत, गादीवरती बसतात, जगदंबेची उपासना करतात. शाक्त परंपरा आहे. शाक्त, शैव, गाणपत्य, सौर्य या अनेकविध परंपरा. या परंपरेत दत्त परंपरेला अलौकिक महत्व आहे. कलौ चंडी विनायको, कलौ दत्त विनायको असं सूत्र आहे. कलियुगात या देवता इफेक्टिव्ह आहेत, प्रभावी आहेत, आत्मकल्याण करणाऱ्यात, बरं करणाऱ्यात, फलदायी आहेत, संप्रेक्षण ऊर्जा देणाऱ्यात, तेज समर्पित करणाऱ्या, चेतनत्व निर्माण करणाऱ्या. वन्ही तो चेत वावारे, अग्नी मंद झाला की चेतना देणाऱ्या या सगळ्या देवता आहेत. आणि या देवता आपल्या परंपरेत मास्टर आहेत, प्रमुख आहेत, देखण्यात परमार्थ पथदर्शक आहेत. आणि त्या परमार्थ पथदर्शक परंपरेत आपली गुरु शिष्य परंपरा
पाऊलवाट करते आहे, पाऊलवाट करते आहे. मी तर स्क्रिप्टच काढल्यात की आपल्या परंपरेत कुठे कोण कोण आहे, सध्या विराजमान कोण आहे, त्याची नावं घ्यायची, त्यांना ऊर्जा द्यायची, त्यांना प्रेरणा द्यायची, त्यांना जवळ घ्यायचं, पाठवून हात फिरवायचा, जवळ घ्यायचं. हे जवळ घेणं प्रकरण इतकं फलदायी आहे, एवढा आनंद देणार आहे. माझ्या जीवनात मला ब्रह्मसूत्र उमगलं नाही, मला उपनिषदांचे अर्थ कळले नाही, मला बृहत प्रस्थानत्रयाचा प्रकाश कळला नाही, परंतु मला एक कळलं, जाईल त्या माणसाला तू माझा आहे म्हटलं की तो आपल्यासाठी समर्पण करतो. ही भूमिका कळायला पाहिजे, लक्षात धरा तुम्ही. आदि नारायण साराचे ते सार ऐका. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. तिचं नाव माया. ती माया वैष्णवी माया आहे आणि ती माया ईश्वराच्या सत्तेनं सत्ताधीश आहे. माया स्वतंत्र नाही, म्हणून प्रमाण आहे आपल्याकडे. सांभाळी सांभाळी आपुली ही माया, तू लाघवी सूत्रधारीस ईश्वरा. माया तुझ्या स्वाधीन आहे. पुरुष उभा राहिल्यावर उन्हाळ्यात त्याची सावली पडते का आधी सावली पडते आणि मग व्यक्ती उभा राहते? आधी एक कुणीतरी पदार्थ आहे आणि मग तज्जन्य त्याची पडलेली छाया म्हणजे सावली माया आहे. तसं हे ईश्वरा, ही माया तुझ्या स्वाधीन आहे, तू संभाळ. हे नारायणा, तू जलात राहणारा, पाण्यात राहणारा असल्यामुळं तुझं सोपं नाव आहे नारायण. पाण्यात राहणारं दैवत आहे. दोन देवता आपल्या सासूरवाडीत राहतात, एक शंकर आणि नारायण. आपल्या प्रेसिडेंट ज्या देवता आहेत दोन गुरु परंपरेतल्या, त्या सासूरवाडीत राहतात. हे मला फार उशिरा कळलं. श्लोक सांगतो. हरक्षेते हिमालये असा श्लोक आहे तो. आता माझ्या ध्यानीमणी येत नाही. कमले कमलाक्षेते हरक्षेते हिमालय. कमला म्हणजे लक्ष्मी, तिचा जो पती तो नारायण राहतो कुठे? क्षीरसागरात. क्षीरसागर त्याचे सासरे बुवा आहेत, नारायण त्यांचे जावाई आहेत आणि लक्ष्मी सागराची कन्या आहे. ती कन्या आपल्या पतीला घेऊन माहेरातच राहते. असा आमचा नारायण सासूरवाडीत राहतो. आमचा नारायण. कुणी म्हणाले की वितरागी शंकर आमचा कैलासात राहतो, तर नाही. उत्तराखंडात हिमालय, हिमालय म्हणजे घर, ते त्यांचे सासरे आणि शंकर आपल्या पत्नी समवेत आपल्या सासूरवाडीत राहतात. असं पारतंत्र्य जीवन जगणाऱ्या जावयांना, येणाऱ्या उपासकांना काही मुक्त हाताने देण्यास परवाना आहे काय? त्याचं उत्तर आहे नाही. म्हणून देव स्वायत्तता निर्माण करतात, मायेला प्रतिबंध घालतात. मी काही व्याख्या राम महाराज फार सोप्या केल्यात. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. विचारसागरातली व्याख्या सोपी, सरळ, सुटसुटीत. पण ही सोपी कशी करायची? वैराग्य म्हणजे काही जवळ नसणे असा त्याचा अर्थ नसून सर्व जवळ असताना असलेल्याला त्यागणे याचं नाव वैराग्य. मला शुगर झाल्यामुळे मी गोड पदार्थ समोर आले की प्लेट फेकणं हे वैराग्य नाही, हा वैताग आहे. हिमालयात शंकर राहतात आणि क्षीरसागरात नारायण राहतात. पण पुढचा ऐका. ते स्वतंत्र आहेत, जीव परतंत्र आहे. ते अविनाशी, जीव नाशी आहे. स्वतंत्र देवाला स्वायत्तता आहे, अस्वतंत्र जीवाला स्वतंत्रता नाही. म्हणून पारतंत्र्यात राहून स्वतंत्रता टिकवण्याचं काम या परंपरेनं केलं. आणि नारायणानं आपल्याला आलेलं तत्वज्ञान, आपल्या जवळ असलेलं ज्ञान स्वेदज, उद्भिज, जारज, अंडज निर्माण करून मनुष्यतो रूपा उदयाला घालून सप्तऋषींना प्रसवले. आणि श्रीमद भागवतात प्रकरण आलं तप. ब्रह्मा तू तपश्चर्या कर.
नारायणाच्या नाभीतनं ब्रह्म्याचा उदय झाला. ज्याचे नाभी कमली जन्म चतुरा नाना. भारतीय संस्कृतीतल्या मुद्गल पुराणाला, गणेश पुराणाला, गणेश प्रताप खंडाला, बालक क्रीडेला आणि उपासना खंडाला जर मळाचा गणपती मान्य असेल तर नाभी कमलातनं निर्माण झालेला ब्रह्मा नारायणाचा पुत्र मानण्यास हरकत अजिबात नाही. नारायण कमलातून ब्रह्माला निर्माण करतात. ब्रह्मा चतुर्मुखाचा. पण साक्ष देताना जरा चुकलं मग कालभैरव रागावले, शस्त्र घेतलं आणि ब्रह्म्याच्या चतुर्मुखातलं एक मुख छेदलं. ब्रह्म्याला 3 तोंड राहिले. मी ब्रह्मवैवर्त पुराणातला तुम्हाला समोर रेफरन्स देतो आहे. ब्रह्मा 3 मुखाचा राहिला. ब्रह्मा तारुण्यात आला. तत्पूर्वी त्याचा उपनयन केला. उप म्हणजे ज्ञानाचा 3रा डोळा. नयन म्हणजे ज्ञान देणारा डोळा. निर्माण केला. गायत्रीचा उपदेश दिला. योगीराज महाराजांना दुसऱ्या बुवाचा अनुग्रह घ्यायची गरज नाही. त्याचं कारण आहे, ज्यांनी जन्म दिला, देह घडवला ते वडील आत्मगुरु आहेत. मौंजित उपनयनात संस्कार तेच आपल्यात करतात. त्यामुळे अन्य गुरु करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्याच मुलाला अनुग्रह द्यायचा, दुसऱ्या कोणत्याही विद्वान कीर्तनकाराचं कीर्तन ठेवायचंय, पण गुरुमंत्र त्याचा घ्यायचा नाही. हा शिष्टाचार आहे, हा नियम आहे. हा नियम आहे. ज्याच्याकडे गुरु परंपरेचा अभाव आहे आणि ज्याच्या वडिलाला लिक्विड टाकल्याशिवाय जमत नाही त्याचा गुरुमंत्र घेऊ नये. पण ज्याच्या घरी परंपरा नांदतीये, अंमळनेरकर परंपरेचा अनुग्रह, देगलूरकर परंपरेचा अनुग्रह, वास्कर परंपरेचा अनुग्रह, उखळीकर परंपरेचा अनुग्रह, शिरवळकर आपापल्या परंपरेचा अनुग्रह बोधित करायचे. नारायणाला असं वाटलं की आपल्या मुलाला जवळ बोलवावं. सगळ्याच बापांना वाटतं आपलं पोरगं चांगलं असावं. निघत नाही तो भाग वेगळा, परंतु असावं वाटणं काही वाईट नाही. राम महाराज दारू पिणाऱ्या बापालाही वाटतं आपल्या पोरांनी घेऊ नये. ते पिणारही म्हणतंय पोराला घेऊ नये, चांगलं नाही, घेऊन चांगलं नाही, माझी बरोबर. म्हणजे पिणारालाही कळतंय की पिण्यात आपली नुकसान आहे, पोरग बिघडू नये. नारायणाला वाटलं आपलं पोरग चांगलं निघावं. कोणालाही वाटत. नारायणालाही ब्रह्म्याला जवळ बोलवलं, उपनयन केला, अधिकार दिला. मननात त्रायते इति मंत्रः, मंत्र दिला, जप कर, अनुष्ठान कर, आचार शुद्ध ठेव. पण झालं काय पुढं? वागणं बरं नव्ह. ब्रह्म्याचा विवाह झाला आणि ब्रह्म्याला कन्या निर्माण झाली. झालेली कन्या शास्त्राप्रमाणे सांगतो, प्रकरसेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. ती लावण्यवती, देखणे, लावण्याचीच खाण. इथे नाथरायांचं चिरंजीव पद. त्या काळात नाथ महाराज असते आणि ब्रह्मदेवाच्या हातात ही प्रिंट पडली असती तर ब्रह्मदेवाकडनं चूक झाली नसती. म्हणून आपण भाग्यवान आहेत की चिरंजीव पद आपल्याला वाचायला मिळतं. ते चिरंजीव पद तेव्हा ब्रह्म्याच्या हातात गेलं असतं तर आचार पाळताना पाय घसरला नसता. लोकांती एकांती संभाषण करताना नको नको स्त्रियांचा सांगात चिरंजीव पद. कारण अगाध पुरुषासी. हे बिघडलं. पोरीला निहाळलं. क्षमा मागतो. काम्यशास्त्रमिदं प्रोक्तम एवं वदति भारतः. डोळ्यानं पाहणं सुद्धा मैथुनच आहे. स्पर्श करणं सुद्धा मैथुनच आहे. स्वप्नावस्था होणं सुद्धा प्रकरणच आहे. ते पापकृत्यच आहे. नजर ढळली, अंग कंपायमान झालं, रोमांच उठले आणि एकांतात कन्येला पाहिलं. ब्रह्म्याचा पाय घसरला. जगाच्या पाठीवर पुष्कर तीर्थक्षेत्र सोडलं आणि क्रियाकर्मातली पूजा सोडली.
तर अन्यत्र ब्रह्म्याला ब्रह्मज्ञानम मंत्राखेरीज निमंत्रण नाही. निमंत्रण दिलं, तुझ्या माध्यमातनं कार्य झालंय, आता काम झालंय, स्वस्थाने तू आता तुझ्या जागी निवांत जा, हा संकल्प वैदिक करतायत. नापास प्रकरण त्याचं कारण आहे. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि चंद्रदेव, इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि संशयाची श्रेणी छेदीची ना. इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव. हला हला बोले एक साथ. हला हला हला. इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. आदी शब्दानं उपलक्षणानं सगळ्यांचा यात समावेश होतो. संशय निवृत्ती ब्रह्म्याची झाली नाही. संशयाहुनी घोर आणि अनिक पाप नाही थोर. वेळ झालाय, 9:02 झालेत. मी एवढा रंगून गेलो की मला असं निवांत 3 तास 4 तास कीर्तन करावं असं वाटतं. कुणाला वाटतं सारखा मुख्यमंत्री मी असावा, कुणाला वाटतं सारखा पंतप्रधान मी असावा. पण राजकारणात आणि धर्मकारणात माणसाला कळावं की आपला काळ संपत आलाय. दशरथाचा एक केस पांढरा झाला तर रडले होते, माझे सगळे झालेत. त्यामुळे मी थांबायला पाहिजे. 9:03 झालेत. कृपया कोणी उठू नका. जे उठलेत त्यांना उठू देत, पण जे आहेत ती शिस्त नाथ परंपरेची पाळा. नाथराय तुमचं कोटी कल्याण करतील. संशय निवृत्ती नाही, त्यामुळे ब्रह्मांड नापास आहे. ब्रह्मांड नापास झालेलं आई वडिलांना पटलं नाही, कोणालाच पटत नाही. आपलं लेकरू जर माघारी फिरलं तर बोलवलं, नारायणा, अहो नारायणा इकडे या. कुणी काम केलंय? लक्ष्मीनी. लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम अच्युत वल्लभाम. प्रार्थना केली, अहो इकडे या, इकडे या. जगाच्या पाठीवर तिचा ऐकत नाही असा देवही नाही, नेता नाही, महाराज नाही. ऐकताय ना तुम्ही? पण माझ्या बाबतीत जरा वेगळं घडलं. जी मागे लुगडी सकाप बुगडी, 8 दिसा भांगडी, भक्षाया गुळपापडी कधी न रगडी, पोळी तुपे चोपडी, या करिता अमृतेश्वरास दिधली गोदा तिरी झोपडी. ज्यांना हे प्रासादिक कवन कळलं नाही ते प्रसाद घेऊन जात जा. अहो इकडे या. नारायण हजर. लक्ष्मी बोल. तू सांगावण मी ऐकू नये असं घडलं नाही. काय करू? आपला मुलगा काय पाय घसरलाय,
नीट वागत नाही. संस्थेचा क्रम आहे, फडाचा क्रम आहे, पारंपरिक लोक सांभाळायचे आहेत, कसंही राहून चालायचं नाही, कपडे कोणते चालायचे नाही, तोंडात काही चालायचं नाही, नीट चालावं लागेल. असं बर काय झालं, लिकरू कन्या झाली त्याला. बर पुढे सांगण्यासारखं नाही, मीडिया समोर आहे. बर क्लिपा व्हायरल होतील, बर एडिट करतील लोक, निंदा होईल, लोक पूजा करायचे नाहीत, नावं ठेवतील, बुवा कीर्तना ताशेरे उडतील. संतांचं हे पुरोगामित्व आहे, संतांचा हा अजेंडा आहे, संतांचे परिपत्रक आहे. जे चुकले त्यांना क्षमा केली नाही, जे करेक्ट आहेत त्यांचं गुणवर्णन केलं, पण चुकले त्यांना क्षमा केली नाही, ताशेरे ओढले. नापास नापास. बर मग काय करू, त्याला बोधित करा. म्हणजे काय, अनुग्रह द्या. रामकृष्ण हरी अँटीबायोटिक आहे, पण त्याच्याबरोबर एकोस्प्रिन घ्यावी लागेल, त्याच्याबरोबर सिनॅरस घ्यावी लागेल, वात राहण्याची गोळी घ्यावी लागेल, शिरशूलाची गोळी घ्यावी लागेल. केवळ पॅरासिटामॉल घेऊन चालत नाही, जो आजार निदान झालाय त्याची गोळी घ्यावी लागेल. याला बोध तुम्ही दिलाय पण बदल नाही, अनुग्रहित करा. म्हणून क्षीरसागराच्या तीरावर तिकडे नाथ परंपरेत शक्तीचे कर्ण कुहरी, तिकडे आदिनाथ गुरु. शक्तीच्या कानात मंत्र देताना तो मत्स्येंद्रानं श्रवण केला. इकडे लक्ष्मी आणि नारायणाचा संवाद चालू आहे. तेवढ्यात ब्रह्मा दिसले. चिरंजीवा इकडे या. ब्रह्मदेवाला बोलवलं. स्नान करा, केलं. सचेल झालात, झालं. इकडे या, बसा. आसन टाकलं. उत्तरेकडे तोंड करा, केलं. कान इकडे द्या, केला. आणि नारायणानं आपल्या मुखारविंदानं ब्रह्म्याच्या कानात मंत्र दिला, बोधित केला. या शब्दाचा अर्थ असा आहे, या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याला वृत्तीवरती आणला. वृत्तीवरती आणला, त्याला समज दिली. समज दिल्यावर ब्रह्मा नीट वागायला लागला. ब्रह्म्याला अनेक पुत्र झाले, त्यापैकी आत्री क्रमांक 1. त्या आत्रींना जवळ घेतलं. आत्री वडलोपार्जित परंपरा आहे आणि परंपरा सांभाळण्यासाठी तुला सरसावं लागेल, पुढं व्हावं लागेल. एक दिवस तर महाराजांना मी फोन केला, अजून नोकरी किती दिवस. त्यांच्या मंडळी आईसाहेब असतील तर तिथून रागवतील मला. ते म्हणते हा काय मुळावर आला, पुण्यासारखं शहर सोडून इथे फुंपाट्यात काय करायचंय, असं वाटेल त्यांना. ठराविक काळ नोकरी. नाथांची तुम्हाला एवढी मोठी नोकरी आहे की क्लास 1 लोकांनी तुमच्या आसनं टाकावीत, एवढे श्रीमंत तुम्ही आहात. रजकणाचा स्वाद भाल प्रदेशाला लावावा, एवढं मोठं तुमचं घराणं आहे. भाग्यवान आहेत तुम्ही. महापुरुषांच्या परंपरेत येणं याला क्रियामान प्रारब्ध आणि संचित असावं लागतं, त्याविना हे घडत नाही. सत्कर्म परिपाकांते, सत्कर्माचा परिपाक झाल्या विना संत महापुरुषांच्या मांदियाळीत वंशात अनुवंशज होता येत नाही. मानसशास्त्र सांगतं, ज्या वंशात सत्पुरुष जन्माला येतो त्या वंशातल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती ती प्रतिभा नयनात प्रविष्ट असते आणि वाणीतून जाज्वल्य विचार समाजाच्या अंतःकरणाला परिवर्तन करत असतात. लोक बदलत असतात. नाथराय वैदिक तर होतेच, पण परिवर्तनवादी होते, पुरोगामी होते, बदल करणारे होते, जवळ घेणारे होते. सर्व धर्म कुळ गोत्र वर्ण प्रांत भाषा लिंग प्रतिबंध तोडून सर्वांच्याकडे जाणारे होते, सर्वांना जवळ घेणारे होते, आलिंगन देणारे होते. हा विचार या सप्त्याच्या माध्यमातून समाजापर्यंत जाणं अत्यंत महत्वाचं आहे. इकडे या ब्रह्मा. ब्रह्म्याला ज्ञान दिलं. ब्रह्म्याने ते ज्ञान किल्ली कुलपात खोलीत बंद न करता प्रगट गुह्य बोले. मोकळं केलं, खुलं केलं, मुक्त विद्यापीठ स्थापित केलं आणि ऍडमिशन दिलं आपल्या सत्वचिरंजीवापैकी आत्रीला. आत्री या, पेपर सोडा, माझा अनुग्रह तुम्हाला. आणि आत्रींना अनुग्रह ब्रह्म्याने दिला. हे प्रकरण सांगताना निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात हा विषय आलेला आहे. ब्रह्मयान बोध अतिशेपण केला, ब्रह्मयान बोध अतिशेपण केला, ब्रह्मयान बोध
पैकेला ब्रह्मज्ञान बोध अतिशय पैकेला ब्रह्मज्ञान बोध अतिशय पैकेला ब्रह्मज्ञान बोध अतिशय पैकेला तो शेषला धला दत्तात्रेय तो शेषला धला दत्तात्रेय ब्रह्मज्ञान बोध अतिशय पैकेला ब्रह्मज्ञान बोध अतिशय पैकेला पारंपरिक तत्वज्ञान देण्यासाठी घराणे सफल साफल्याचे असावे लागतात आणि भूमिका त्यांची स्पष्ट असावी लागते. ब्रह्मज्ञानी बोध आत्रीसी पैकीला आपल्या चिरंजीवाला ते ज्ञान दिलं. आत्रींच्या लक्षात आलं आत्रींचा विवाह नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी वणी प्रभागातल्या करंजी गावातल्या अनसूये बरोबर झाला. अनुसया नाही, जिच्या मनात कुणाबद्दलही असूया शिल्लक नाही अशी जी ती अनसूया, तिच्याशी विवाह झाला. गोदेच्या तीरावरती ब्रह्मवैपुराणात चिंतन आलं. गोदेच्या तीरावरती राक्षस भुवन नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये आत्री गोदेच्या पात्रात स्नान करताना आपल्या कुटियात येऊन पाहिलं तर प्रसवलेल्या बाळांना पाहून त्यांना आल्हाद वाटला. लोकांना होत नाहीत, प्रयत्न करावे लागतात. किती त्रास आहे. काहींना गुजरातला जावं लागलं, काहींना त्या प्रदीप मिश्राकडे जावं लागतं. पिंपळाखाली बसा, दिवा लावा, शंकराला पाणी घाला, असं करावं लागतं. हे कोण काढतं, कुठून काढतं देवाला माहिती, मला काही माहिती नाही. पण चालू आहे, बरं आहे, छान आहे, उत्तम आहे, चांगलं आहे. मी प्रपंचात असताना योगीराज महाराज, माझी बायको मला म्हणाली होती, माझ्या पोटात प्रचंड त्रास होतो. मी म्हणलं कमी खात जा. ती म्हणाली बाहेर जे तेच तुमचं घरात तसं नाही, मला खूप विकार होतात. म्हणलं सिटी स्कॅन कर, MRI कर, सोनोग्राफी करून बघ, आजार निघाला तर आपण आरोग्याच्या गोळ्या बरोबर घेऊ. ती म्हणाली ते सगळं करून पाहिलंय, काही फरक नाही, तुमचं रात्रंदिवस बाहेरच लक्ष आहे, माझ्याकडे अजिबात लक्ष नाही. म्हणलं तुझ्याकडे लक्ष नसतं, तुला मी पसंतच केलं नसतं, तुझ्या चुकीच्या भूमिका आहेत ह्या. बरंच प्रकरण झालं, बराच वाद आमचा झाला, बराच काळ गेला. त्याच्यानंतर तिला मी म्हणालो तू असं बोलत जाऊ नको, लोकात चुकीचे निरोप जातात, पोट दुखतं त्याचे कारण वेगळे वेगळे, डाळीचे पदार्थ खाऊ नको, जरा कमी खात जा, तुला चटकदार खायची सवय आहे आणि मला मादुकरीच्या आळंदीची सवय आहे, त्यामुळे आपल्या खाण्यात मतभिन्नता आहे, राहण्यात मतभिन्नता आहे. ती म्हणाली तुम्ही जगाला तत्वज्ञान सांगा, मला शिकू नका, तुम्ही कसेत मला चांगलं माहिती आहे. म्हणून मी बाहेर पडलो. काय सांगावं तुम्हाला, अनेक अडचणी. ती म्हणाली कोणीतरी काका म्हणाले की तुम्हाला आसरांचा त्रास सुरू झाला. त्या पाण्यातल्या देवता आहेत ना, काय त्यांचं नाव, आसरा. खरं नाव त्याचं जलदेवता आहे, त्या पाण्याच्या आश्रयाला राहतात म्हणून आसरा आश्रया असा देवता आहेत त्या. ती म्हणाली त्यांचा मला त्रास आहे, अंग मोडून येतं, कसं तरी होतं. आता कसं तरी होतं ह्या आजाराचं दवाखान्यात कुठल्या प्रकारचं इंजेक्शन नाही, त्याचं नाव कसं तरी होतं. तर मग मी म्हणालो मग मला जेवढं येतं तेवढं मी आपलं तिला नारळ वगैरे दिलं, म्हणलं तुला बरं वाटेल. ती म्हणाली तुमचं नारळ घेतल्यापासून त्रास जास्ती वाढला आहे. मला तुला कोणी सांगितलं, म्हणजे काका म्हणले की आसराचा त्रास आहे. मी म्हणलं काकाच्या वाक्याबद्दल माझं भांडण नाही, पण त्या आसरा घरात येताना वाड्याच्या दरवाजात त्या आसरांना हा मसोबा कसा दिसला नाही. वारकरी संप्रदाय ज्ञानदृष्टीचा संप्रदाय,
वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे. बाष्कळ देवतेला आपल्या संप्रदायाने फार प्राधान्य दिलं नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आणि त्यातही इथला पांडुरंग वेगळाच, विजय पांडुरंग. माझ्या उपासनेतही तोच आहे परंपरेचा, विजय पांडुरंग. पराजित कधीच नाही, विजय. आणि जिकडे तो तिकडे विजय. गीता सांगते यत्र योगेश्वर, जिकडे तो तिकडे विजय. योगेश्वरच कृष्ण आहेत, कृष्णच योगेश्वर आहेत, आणि योगीराजच कृष्ण आहेत. काय करू, माझ्या नित्य कीर्तनातली लोकांना मराठी कळायला वेळ लागतं. माझ्याकडे एक ड्रायव्हर होता, त्याला मी म्हणालो आपण धवल शुभ्र गाडी घेऊ. आम्ही घाटकोपरला गेलो सेकंड हँड गाडी घेण्यासाठी. तेव्हा मला सेकंड हँड 70-75 प्रीमियर पद्मिनी मिळायची. श्रीमंतांनी वापरलेल्या गाड्या बुवांना बऱ्या असतात. पुरुषोत्तम दादा कळावे आपलाच. आणि मग ती जुनी गाडी मी पैसे देऊन घेतली रामभाऊ महाराज 75,000ला. नवी गाडी घ्यायला हिंमत नाही. 500, 600, 300 पर डे होता आमचं तेव्हा. आता ती जी मंदी वाढली आहे 35, 41, 51, 61. पण इथे परंपरेचा बुक्का आहे. याची येणाऱ्याला अक्कल असली पाहिजे. म्हणून मी कपाळ मोकळं ठेवलंय. त्या ड्रायव्हरला मला अरे गाडी घेऊ, तो म्हणला मला तुमचं माझं यामुळे जमत नाही. मी म्हणतो तशी घ्या. मी म्हणलं धवला शुभ्र घेऊ, तो म्हणला नको व्हाईट. ही भानगड आहे बघा. एक महाराष्ट्रातले मंडलेश्वर आहेत, हरिद्वारला त्यांनी भंडारा दिला. तर बरोबरच्या ब्राह्मणांनी विचारलं आचार्यांना दक्षिणा दिली का. इकडचे महामंडलेश्वर म्हणले दिली. नंतर तपासलं कोणाला दिली, ते स्वयंपाक करणारा दिली होती. तरी ते मंडलेश्वर हे परम भाग्य आहे. आचिचिनोतीच्या शास्त्रार्थम आचर्य स्थापयत्यति स्वयमप्याचर्यद्यस्तु स आचार्य इति स्मृतः. उपनिषद ब्रह्मसूत्र तयार आहे, त्याला ती उपाधी योग्य आहे. मला ते कळलं नाही, त्यामुळे मी ते पद त्याग केला, सोडलं. ते मी सोडलं. यतीनंतर उपाधी नाही. सज्जन हो, श्रोते हो, वेळ कमी आहे. आत्रींना पुत्र 3 झाले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा झाले चंद्र, शंकर झाले दुर्वास. खाली तत्व शिल्लक राहिलं ते विष्णू नारायण तत्व आहे. म्हणून सनातन धर्मातल्या काही मठात भगवान दत्तात्रयाच्या एकमुखाच्याच मूर्ती आहेत. त्याला पंथीय प्रतिबंध न करता तो सनातन देव सगळ्यांचा, ही व्यापक वृत्ती आपली असावी. हा मोठा संदेश आहे बरं का. एकमुखी दत्त केवळ अमुकांचाच असं न मानता तो सनातन वैदिका सर्वांचा आहे, ही भूमिका तुमची आमची असावी. दत्तात्रयांना ज्ञान दिलं. अनुसयेला आणि आत्री पित्याला प्रणाम केला आणि गोदेच्या पुण्यसलीला शालिवान नगरीत दत्तात्रय आल्याचा पुरावा आहे. ब्रह्मपुराण, गौतमी खंड, गौतमी खंडाचा उत्तरार्ध, पैठणच्या गोदेच्या प्रवाहाच्या वाहण्याचं वर्णन, अश्वत्थ पिंपळाचं वर्णन, विज्ञानेश्वराचं वर्णन, राक्षस भुवन या तीर्थक्षेत्राचं वर्णन, आपे गावातलं वर्णन, या सगळ्या वर्णन क्रमप्राप्त ब्रह्मगिरी पासून ते राजमाहिंद्री पर्यंत त्यात उपलब्ध आहेत. गोदावरी जिल्ह्यातल्या गोदेच्या प्रवाहापर्यंत असं पैठण तीर्थक्षेत्र. आणि या पैठण तीर्थक्षेत्रात हा ज्ञानचर्चेचा भाग संपन्न झाला. आत्री नंदन तृप्त झाले आणि आत्री या प्रभागातून गुप्त सूक्ष्म रूपानं देवगिरी किल्ल्याच्या सूर्यप्रभंजन तीर्थाजवळ प्रकट झाले. कुठे झाले? सूर्यप्रभंजन तीर्थ, त्याला शूलिभंजन म्हणतात. तिथे 2 कुंड आहेत, एक चंद्रकुंड आहे आणि एक सूर्यकुंड आहे. त्या कुंडाजवळ मलंग वेशात भगवान दत्तात्रय तिथे उपस्थित होते. एक क्षमा मागून बोलतो, साधूला ठराविक वेश असू शकत नाही, साधूला अमुक आडनाव असू शकत नाही, क्षमत्व. साधूला एक ठराविक वर्ण असू शकत नाही,
साधूला ठराविक एक जाती असू शकत नाही. या सगळ्या प्रतिबंधाला ओलांडून व्यापक ज्याचं वर्तन आहे त्याला साधू सत्पुरुष म्हणण्याची प्रथा आणि पद्धती आहे. मग तरी वर्णधर्म का पाळावा? वर्णाश्रम करीशी चोख, तरी तू पावसी उत्तम लोक, या नाथोक्तीप्रमाणे आपला आचारधर्म असावा म्हणून दत्तात्रय उपस्थित आहेत. आणि तिथे देशपांडे कुलोत्पन्न जनार्दन उपस्थित झाले. आल्या आल्या आलिंगन दिलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या या गुरुदर्शनाचं महत्व विवेक चूडामणीतल्या एका श्लोकाने सांगतो. तुम्ही चांगलं निवेदन करतायत. अपार संसार समुद्र मध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति गुरो कृपालो कृपया वदयितात विश्वेषु पादांबुजदीर्घ नौका. आईला तीरावरून पहिलं तीरावर जाण्यासाठी सद्गुरूच्या नावेचा आश्रय शिष्याने केला की त्याच्या या जीवनाचा मार्ग प्रशस्त होतो आणि आत्मकल्याणाचं मुक्कामाचं गाव त्याला प्राप्त होतं. म्हणून दत्तात्रयांच्या चरणावरती जनार्दनानं शिरसाष्टांग प्रणाम केला. आपण आहे या स्थितीत नमस्कार करा. नमस्कार केला आणि जनार्दन स्वामींच्या डोळ्यात पाण्याच्या धारा आल्या. गौतमीचं पाणी नाही, पुष्करचं पाणी नाही, ऐकता ना, अवंतीचं पाणी नाही, इंद्रायणीचं नाही, चंद्रभागेचं नाही, आपल्या आसवांच्या धारानं दत्तात्रयांच्या चरण कमलाचं पाद प्रक्षालन केलं आणि ते तीर्थ आपल्या सहस्त्रधाराला स्पर्श केलं. याला योगशास्त्रात म्हणायचं शक्तिपात. त्या तीर्थाचा इफेक्ट शक्तिपात झाला. आनंदाची उन्मी आली, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, अंग कंपायमान झालं. जनार्दन स्वामींचा कंठ गदगद झाला. जनार्दन स्वामी दत्तात्रयांचे अनुग्रहीत झाले. भानुकुळातल्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना म्हणे मूळ नक्षत्रावरती जन्मलामुळे आता एकटं राहणं झालं. आजोबा आजीने सांगितलं, नाथा निवांत उठत जावं, गडबड करू नये, अभ्यास करावा, वेदमंत्र घोकावेत, धातुरूपावली घोकावी, शब्दरूपावली घोकावी, शब्दोत्पत्ती आपल्याला कळावी. गमगच्छ जाणे एवढं कळलं, पण गम तयार कसा झाला याचा गम असला पाहिजे. नाथा उठलं पाहिजे, जगलं पाहिजे, आरती केली पाहिजे, नैवेद्य केला पाहिजे, प्रक्षाळ पूजा झाली पाहिजे, भागीरथीचं पूजन झालं पाहिजे. हे सगळी प्रकरण झाल्यावर एकनाथ महाराज भल्या पहाटे उठत. 3 काळात माणसाला झोप येत नाही. वृद्धोपकालात रात्री झोप येत नाही, तारुण्यात येत नाही आणि बालवयात येत नाही. मानसशास्त्र सांगतं 3 अवस्थेत झोपीचा अभाव असतो. मग कोणत्या अवस्थेत झोप येते याबद्दल माझी स्वतंत्र मुलाखत घ्या, आता मला वेळ नाही. झोपच येत नव्हती. म्हातारी खोकायची. बालवयात झोप येत नाही आणि तारुण्यात एक झोप येत नाही. नाथ महाराज जागे होते. आजी आजोबा, ब्रह्म कसं असतं? काय प्रश्न आहे? व्हॉट मीन ब्रह्म? ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय प्रश्न आहे लेकराचा. माझ्या देखत एका मुलाने त्याच्या वडिलाला विचारलं, बाबा समोरून आले ते काय हो? वडील म्हणाले, बेटा ते नारायण पेठेतले होते. ते म्हणाले, बेटा यासी अंत्ययात्रा म्हणावं, ते अनुनासिक यासी अंत्ययात्रा म्हणावं. पोराला कळलं नाही. पोरग म्हणलं, बाबा अशी यात्रा तुमची कधी निघणार आहे? शब्द नाही कळल्यावर गोंधळ होतो ना. 9:24 झालेत. बरोबर 9:30 मी तुमची रजा घेणार आहे. 9:30 सगळं समारोप निवेदन वगैरे ते करतील. आपला वेळ संपत आलाय. नाही कळलं की गोंधळ होऊन जातो. एकदा त्या प्रमोद महाराजांनी मुरबाडला सप्ताह ठेवला. एकदा नाही, बरेच वर्ष. चैतन्य महाराज, मी, लह, बीतकर आम्ही सगळे जायचो. माझं कीर्तन झालं आणि ती कोकणातली स्त्री आंबाडा वगैरे फुलं माललेली, कुंकू कपाळाला लावलेलं, हिरव्या कंकणाचा चुडा, सडा संमार्जन, रांगोळी तुमच्याकडे फार मस्त, उत्तम, एकदम गरमत पण करमत. मला म्हणाली, महाराज भगवती हवी आहे का? आता तो पदार्थच मला माहित नाही विठू माऊली काय ती. भगवती हवी आहे का? मला अशी पंचायत झाली, नाही म्हणावं तर चांगला समोरून जाईन.
आणि होय म्हणावं आणि प्रॉब्लेम झाला तर काय करावं. आणि आमचे मित्र प्रमोद महाराज, महाराज उत्तम आहे, देखणा आहे, थोडा घेऊन पहा, आनंद येईल. हा घेतला मी ताटात, काही नव्हतं. पाट्या वरवंट्यावर वाटलेल्या लाल मिरच्यांचा गोळा, त्याचं नाव भगवती. योगीराज महाराज जी भगवती खाली, जे भगव झाला अजून पांढरं नाही. वन्स मोर ना. त्या नारायण पेठेत शंकराचार्यांचं मठ आहे पुण्यात. मला एकदा बोलवलं, गेलो मी. गेल्यानंतर तिथली काही मंडळी, अभ्यंकर, चितळे वगैरे मला आले, म्हणजे महाराज आपले चरण आमच्या घरी. आता मला माझ्या चरणाचा अंदाज होता किती चांगले ते, तरी समोरच्यांची भावना पाहून येतो बुवा, काय हरकत आहे. गेलो त्यांच्याकडे. ते म्हणाले नाश्ता काय घ्याल. म्हणलं येतीये मी, सकाळी आणि रात्री काही घेत नाही, माध्यान्हाच एकदा घेतो. एकाने मला विचारलं कीर्तन झाल्यावर काय घेणार. म्हणलं माल घेणार. पण पुढचा आहे का, मी मागणार नाही, मी नात्यातला, मी नात्यातला, मी नात्यातला, मी नात्यातला. गेलो त्या नारायण पेठेत, आणली प्लेट मला. आता मी खेड्यातला, ग्रामीण भागातला, शिक्षण नाही, काही नाही माझं. गेलो मी. महाराज म्हणे पदार्थ घ्याल. म्हणलं हो, थोडासा घेईल मी. म्हणलं याचं नाव काय. याचं नाव माणिक पैंजण. माझ्या आजाला, माझ्या बापाला, मला माहित नव्हता हा पदार्थ काय, माणिक पैंजण. माझ्या ओळखचा विठ्ठल मला, हा घ्या, चांगला आहे. म्हणलं तू घे. घेताना वाटून घेतलं पाहिजे सगळ्याला, नाही कळलं. तू घे, मी घेतो. चमचा दिला. हा सगळीकडे चमचे, पोह्यात चमचे, शिऱ्यात चमचे, रसात चमचे, राजकारणात चमचे, धर्मकारणात चमचे. हे चमचे पाहिले माझं डोकंच सरकतं. तारखी घेण्यात चमचे हो. ते माणिक पैंजण काही नव्हतं महाराज, ते काही नाही. शिळ्या पोळ्यांच्या तुकड्याला फोडणी दिलेला पदार्थाचं नाव माणिक पैंजण. म्हणून कधी शब्द मोठे असतात पण अर्थ निष्फळ असतो. पण संत प्रकरणात असे, बिंब तरी बचक ए वडे, परी प्रकाशाश विश्व थोकडे. वेळ आपला संपला. धन्यवाद. 9:27 झालेत. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. आता दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. जनार्दनाने ते ज्ञान शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांना देवगिरी किल्ल्यावर पोहोचल्याबरोबर सहजासहजी जाता आलं नाही. खंदक, दर्या, किट्टांधकार, रातकिडे, आणि तिथं काय स्वागत झालं का. पुरुषोत्तम दादा, अरे वाघ म्हातारा झाला म्हणजे डरकाळी कमी फोडणार आहे काय. कसल्या 2 ताकदीवाल्याला मी घंटाभर सुधरू द्यायचो नाही अजून. तिथं काय स्वागत झालं काय. चांगलं काम करताना स्वागत नाही, त्रास असतो. या महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेतल्या, गाणं परंपरेतले रसज्ञ अभिनव गंधर्व कल्याणजी आले. टाळ्या वाजून स्वागत करा सगळेजण. आज मोठी मेजवानी आहे, आज आनंद आहे, कल्याण आहे, अमृत आहे. आणि कल्याण म्हणलं की श्याम, श्याम कल्याण. नाही त्यांना नाही कळलं, ते निवांत आहे सगळं. कधी कधी टावर खालीच रेंज नसती. श्याम कल्याण मिळून राग, आणि तुमच्या दोघांबद्दल मला अनुराग.
अनुराग म्हणजे प्रेमोपलब्ध ए. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी. एकनाथ महाराज गेल्यावर काही निरांजन नव्हती. कहाँ से आए हो, पहिल्यांदा वजनात. आणि ते हसले सगळेजण. सिरियल मध्ये असतो तो मी जगलो असतो चांगला. पण एक वाक्य बोलतो, तुम्ही टाळ्या वाजवाल. त्या सगळ्या नाटकापेक्षा मला हे नाटक चांगलं वाटलं. संन्यस्त खड्ग हे मला बरं वाटलं. हसले सगळेजण. नाथराय गेले. यहाँ कोई महात्मा रहता है? बोले हारी कफनी कभी पहनता है, कभी कटोरा रहता है हाथ में, कभी दाढ़ी है तो कभी मुंडीत है. अच्छा तो मिलेंगे. सूर्य प्रभंजन तीर्थावर किल्ल्याच्या उत्तरेला जनार्दन स्वामी साधना करत होते. नाशिकाग्र चित्त एकवट लिहिलं. पद्मासन घातलेलं, स्थिर सुखमासनम, कल्याण मुद्रा. शांत बसले होते. नाथ महाराज गेले आणि शिरसाष्टांग प्रणिपात केला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक त्रिविध तापाचं क्षालन झालं. गुरो कृपालो कृपया वदई तत् दृष्टा श्री गुरुमूर्ती नरिगवे दृश्यपंथी किंबहुना जाणतेन गुरु भजिजे तेने कृतकार्य हुईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. गुरु कृपा झाली. अर्धोन्मिलित डोळे उघडले आणि उघडलेल्या डोळ्यातून जनार्दन स्वामींच्या योगीराज महाराज डोळ्यात एक बिंदू द्रवला. एक पाणी ओठावरती आलं. त्या आनंदाचं भरत होतं. गुरुला उत्तम शिष्य मिळाल्यावर आनंद येत असतो. डोळ्यातून पाणी आलं. नाथ महाराजांनी विचारलं, तुमच्या चरणाला मी स्पर्श करू का? त्या काळात यतींना, विप्रांना, सत्पुरुषांना नमस्कार करताना विचारत असत. स्पर्श केला. स्पर्शात जाणीव मिळाली, स्पर्शात संप्रेक्षण मिळालं, स्पर्शात ऊर्जा मिळाली, स्पर्शात व्होल्टेज मिळालं आणि स्पर्शात दिवा लख टंगस्टन धातूची तार पेटावी तसा पेटला. मी योग विज्ञान आपल्या समोर मांडलंय. लख प्रकाश पडला आणि गुप्त चैतन्याचं आवरण विक्षेप बाजूला काढलं आणि लख प्रकाशात आनंदाच्या भरतीत नाथ महाराज आसवांच्या धारा गाळत श्रीहरी दत्त म्हणून हरिहरी म्हणून नृत्य करायला लागले. जनार्दन स्वामी उठले आणि शिष्याला हृदयाला लावलं, आलिंगन दिलं. आलिंगन दिलं. योगीराज महाराज, शंकरराव चतुरकरांनी, केशवांनी असं लिहिलं की गंगा सरितेच्या रूपानं नाथांना गुरुच्या हातानं पट्टाभिषेक करतेय. ऐकताय ना तुम्ही? याला अभिषिक्त प्रकरण म्हणतायत. केवळ बोध नाही, शिरोधाराला अभिषिक्त करतायत. सरिता उदयाला आली. शांत सरी कोसळायला लागल्या. मंद गतीनं वायू व्हायला लागला. वेदमंत्रांच्या रुचा कानावर पडायला लागल्या. क्वचित वीणा वाद्यम क्वचित पिचहा ही तिरुदितम. विनेचा स्वर झंकारला आणि मग नाथराय शांत बसले आणि जनार्दन स्वामीनं आपली पूर्ण कृपा शांती ब्रह्म एकनाथ महाराजावरती केली. तीच परंपरा अमृतनाथ मठात, तीच परंपरा अमृत आश्रमला, तीच परंपरा तलवड्याला, तीच परंपरा अंजनगाव सुरजीला, तीच परंपरा नरहरी महाराज रावेरकरांना, तीच परंपरा चास पारनेर आळे फाट्याला, तीच परंपरा गावबा महाराज अनंत ऋषींच्या कडनं नारायणगडला, तीच परंपरा भगवानगडला. अशा अनंत परंपरेच्या शाखा एकोंभवस्यायाम प्रजायैहि. एकच झाड पण त्याला अनेक फांद्या, अनेक फळ आले आणि त्याचा विलू गेला आज गगनावरी. त्याचा विलू गगनावर गेला. त्याला विवेकाचं फळ आलं. त्याचं कारण आहे, कोणीतरी सांधावं लागतं, कोणीतरी वेल्डिंग करावी लागते, कोणीतरी जोडावं लागतं. आणि जोडणारा केवळ योगी चालत नाही, त्याला योगीराज असावा लागतो. हे कीर्तन आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून मी आपला जास्त वेळ घेतलाय. मला जाणीव आहे 7 ते 9 कीर्तन व्हायला पाहिजे, पण नाना अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. विठोबा रखुमाई